मित्रांनो, कधी-कधी तुम्हाला असं फील झालं का Googleवर काही आपण सर्च करायला गेलो, की समजत नाही की कुठून सुरुवात करायला पाहिजे आणि काळजी नका करू, हे सगळ्या जणांसोबतच असंच होते. आज मी तुमच्यासोबत अशा काही 5 सिंपल बट पॉवरफुल स्टेप बाय स्टेप स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्या तुम्हाला या समस्येमधून बाहेर काढतील आणि तुमचे फोकस आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवायला मदत करतील. आजच्या काळात आपण प्रत्येक ठिकाणाहून वेगळे माहितीने आपण ग्रस्त झालेलो आहे. कधी सोशल मीडिया पोस्ट, ईमेल, नोटिफिकेशन, सबस्क्रिप्शन नोटिफिकेशन, ॲप्लिकेशनचे नोटिफिकेशन्स, ठीक आहे. असं वाटतं की आपण या माहितीच्या समुद्रात पूर्णपणे बुडत गेलो आहोत. पण जेव्हा माहिती जास्त होते तेव्हा आपली प्रगती थांबते. कामाची गोष्ट सोडून आपण काहीतरी वेगळंच बघत आणि वाचत बसतो. चला बघूया अशा 5 सिंपल स्टेप्स ज्या तुमच्या खूपच गरजेच्या आहेत आणि तुमचा टाईम वाचवू शकतील. स्टेप नंबर 1, डिफाईन युअर प्रायोरिटीज. सगळ्यात पहिले पाऊल काय आहे आपलं, की आपण प्रायोरिटीज डिफाईन केल्या पाहिजे. म्हणजे जसं की तुम्हाला फिटनेसबद्दल काही सर्च करायचं तुम्हाला, तर त्या फक्त टॉपिकशी संबंधित कंटेंट पहा. बाकी सगळं इग्नोर करा. समजा जिमबद्दल जर तुम्ही फिटनेसबद्दल, जिमबद्दल जर काही तुम्ही सर्च करायला गेले, तर कोणते कोणते एक्सरसाइज करायला पाहिजे हे येते, काय खायला पाहिजे ते येते. पुन्हा जिमचं हिस्ट्री काय, बेस्ट बॉडी बिल्डर काय, खूप साऱ्या इन्फॉर्मेशन येतात ज्या तुमच्या काहीच गरजेच्या राहत नाही, राईट. त्यामुळे तुम्हाला नेमकं काय पाहिजे हे टॉपिकच्या या फिर कंटेंटच्या तुम्ही इर्दगिर्द असले पाहिजे आणि तेच बघायला पाहिजे, ठीक आहे. स्टेप नंबर 2, लिमिट युअर इन्फॉर्मेशन सोर्सेस. म्हणजे प्रत्येक विषयासाठी नाही का 1-2 ट्रस्टेड सोर्स निवडा. जसं की तुम्हाला सेल्फ हेल्प ॲडवाइससाठी वेगवेगळे 10 इन्फ्लुएन्सर जर तुम्ही फॉलो करत असाल, तर त्यापैकी 1-2वरच फोकस करा, जे तुम्हाला योग्य वाटतात. विचार करा, जर तुम्हाला पर्सनल डेव्हलपमेंटसाठी जर 10 ऐवजी एकच यूट्यूब चॅनल आणि किंवा एकच पॉडकास्टबद्दल तुम्ही जर इन्फॉर्मेशन घेत गेला, म्हणजे ते तुम्ही जर निवडलं, तर तुम्हाला नाही का एकदम इझी वाटेल, हलकं वाटेल, की यार हे दोघं जण सांगतात हेच मला अंडरस्टँड करायचं, हेच मला टेक्निक फॉलो करायची. हे जर तुम्ही 8-10 ठिकाणी गेले, प्रत्येकजण वेगवेगळं सांगेल आणि त्यामुळे तुमचं गोंधळ होऊन जाईल, ठीक आहे. तर तुमचा गोंधळ वाचण्यासाठी फक्त हे इन्फॉर्मेशन सोर्स लिमिट करा. स्टेप नंबर 3, सेट बाउंड्रीज फॉर युअर कंटेंट कन्झप्शन. डेली किंवा वीकली एक टाईम लिमिट सेट करा, जितकं तुम्ही कंटेंट कन्झ्युम कराल. यामुळे तुमचा लर्निंग आणि ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन जे आहे याचा टाईम जो आहे तो बॅलन्स राहील, ठीक आहे. एक टायमर सेट करून पहा, एक स्पेसिफिक टाईम स्लॉट निवडा ज्यात तुम्ही लर्निंगवर फोकस कराल. आणि मी तर म्हणतो सकाळचे 10 ते 20 मिनिटं जर तुम्ही असं काही सर्च करत असाल, कन्झ्युम करत असाल, 10-15-20 मिनिटं ठीक राहील, यापेक्षा जास्त नको. आपल्या 1:1 रेशो रूल. जसं की तुम्ही एखादा पॉडकास्ट या फिर व्हिडिओ बघितला, त्यामध्ये कोणती एक गोष्ट उचला, कोणती एक टेक्निक उचला आणि ते तुम्ही अंमलात आणायचा प्रयत्न करा. यामध्ये फक्त कन्झ्युम करण्याची तुम्ही फक्त ग्रो कराल. जसं की एक तुम्ही प्रोडक्टिव्हिटीवर 10 मिनिटाचा व्हिडिओ पाहिला, तर आणखी 10 मिनिटं घालून एक नवीन टेक्निक तुमच्या कामात किंवा तुमच्या रेग्युलर रुटीनमध्ये ट्राय करायला सुरुवात करा. जेणेकरून काय होईल, जे तुम्ही वाचलं, ऐकलं, ते तुम्ही इम्प्लिमेंट करायला सुरुवात कराल आणि त्याने रिझल्ट थोडा फास्ट मिळेल, ठीक आहे. या स्टेपमुळे तुम्ही माहितीच्या भरमारापासून स्वतःला सुटका देऊ शकता. आणि लास्टमध्ये एवढं सांगतो की इन्फॉर्मेशन इज नॉट अ नॉलेज, द ओनली बेस्ट सोर्स ऑफ नॉलेज इज इन्फॉर्मेशन अँड दॅट इज बुक, मेंटर अँड युअर एक्सपिरियन्स. थँक्यू. जय हिंद.